सर्वोच्च न्यायालयाचा भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर ऐतिहासिक निर्णय। गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे लहान मुले आणि नागरिकांच्या जखमी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर समोर येत होत्या। त्यामुळे एका बाजूला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होती, तर दुसरीकडे श्वान प्रेमींकडून भूतदयेचा विचार करण्याची मागणी होती। अखेर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचले। न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठाने यावर महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत। न्यायालयाने सर्व सार्वजनिक ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवण्याचे आदेश दिले आहेत। यात शैक्षणिक संस्था, रुग्णालय, क्रीडा संकुल, बस व रेल्वे स्थानके अशा ठिकाणांचा समावेश आहे। या कुत्र्यांना हटवून त्यांच्यासाठीच्या विशेष निवारा व्यवस्थेत ठेवण्यापूर्वी त्यांची नसबंदी आणि लसीकरण करणे बंधनकारक असेल। सर्वात महत्त्वाचा निर्देश म्हणजे निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडू नये, कारण यामुळे नागरिकांचा मनस्ताप कमी करण्याच्या मूळ भूमिकेलाच धक्का बसेल। न्यायालयाने भटक्या कुत्र्यांपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी तारांचे कुंपण, संरक्षण भिंती किंवा गेट बांधण्याचेही निर्देश दिले आहेत। यासोबतच सार्वजनिक संस्थांनी त्यांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रवेश होणार नाही याची खात्री करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची जबाबदारी सोपवली आहे। स्थानिक प्रशासनाला दर 3 महिन्यातून एकदा या संस्थांची प्रत्यक्ष तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। सर्वोच्च न्यायालयाने केवळ भटक्या कुत्र्यांसाठीच नव्हे तर महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर येणाऱ्या गायी, बैल किंवा इतर प्राण्यांची नियंत्रणासाठी देखील तातडीने योजना करण्याचे आदेश दिले आहेत। प्रारंभी दिल्लीपुरता असलेल्या या प्रकरणाचा आवाका सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपर्यंत वाढवला आहे। त्यानुसार आजचे हे आदेश संपूर्ण देशभर लागू असतील। न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना 8 आठवड्यात या आदेशांच्या अंमलबजावणीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। हा महत्त्वपूर्ण निर्णय देशभरातील नागरिकांसाठी दिलासा देणारा आहे, पण या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।